मित्रांनो नमस्कार. देशभरातील सर्व न्यूज चॅनलच्या सर्वेक्षणानुसार लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला साधारण 325 पेक्षा जास्त जागा मिळतील असे अंदाज वर्तविण्यात आलेले आहेत. आणि देशभरामध्ये देखील विविध सट्टा बाजारात भारतीय जनता पक्षाला 330 ते 332 जागा मिळण्याचा अंदाज हा वर्तविण्यात आलेला आहे. असे विविध खासगी संस्थांचे अंदाज आणि ठोकताळे येत असताना महाराष्ट्रामधील सकाळ माध्यम समूहाच्या लोकसभा निवडणुकीतील जनमताचा सर्वे हा नुकताच जाहीर झालेला आहे. आपल्याला ज्ञात असेल की दिवंगत नानासाहेब परुळेकरांपासून सकाळ माध्यम समूहाची महाराष्ट्रातील विश्वासार्हतेची आणि सचोटीची खूप मोठी परंपरा ही राहिलेली आहे. आणि सकाळ समूहाने केलेले हे जे सर्वे आहेत हे सर्वे जवळपास हे सत्यतेच्या जवळपास पोहोचणारे असल्याचं मागच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. सकाळ समूहाने जे सर्वे आता जाहीर केलेले आहेत ते सर्वे हे मात्र त्यातून कुठलाही आतताईपणा किंवा कुठलंही लागूल चालन राजकीय पक्षांचं हे सकाळ माध्यम समूहाने यापूर्वी देखील केलेलं नाहीत आणि आजही त्यांनी केलेलं या ठिकाणी दिसत नाहीत. कारण सकाळ माध्यम समूहाची परंपरा आहे, ती परंपरा निश्चितपणाने महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक इतिहासामध्ये ही चांगली परंपरा राहिलेली आहे. बरं, देशभरातील जवळपास सर्वच माध्यम व खासगी संस्था ह्या भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान होतील असं वारंवार सांगून एक प्रकारे भारतीय जनतेचं जनमानस त्यातून माइंडसेट करण्याचा प्रयत्न हा सातत्याने होतोय. प्रसार माध्यमांचे असे निकालाचे अंदाज सांगणे आणि त्यातही विरोधकांचं पुरतं पानिपत होणार असं देशभरातील चॅनलच्या माध्यमातून सर्वेच्या माध्यमातून सांगणे म्हणजे एक प्रकारे विरोधी पक्षांची हारकिरी, विरोधी पक्षांचं पानिपत होऊन विरोधी पक्ष हा देशभरामध्ये शिल्लक राहणार नाहीत. त्यातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि खासगी सर्वेच्या माध्यमातून पाहुण्यांच्या चपलेने विंचू मारण्याचा प्रकार हा सत्ताधारी असलेला भारतीय जनता पक्ष हा सातत्याने करत आहेत. त्यातून मात्र भारतीय जनतेच्या मतांवर, भारतीय जनमतावर दरोडा टाकण्याचं काम आणि त्यातून अनिर्बंध सत्तेचा परवाना मिळवण्याचा खटाटोप हा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करत असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. यापूर्वी झालेल्या सर्व एक्झिट पोलचे आणि त्यांचा इतिहास जर आपण तपासला तर बहुतांश सर्वे हे अपयशी ठरल्याचं आपल्याला दिसून येईल. अगदी 6 महिन्यापूर्वी ज्या 4 विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या त्या 4ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला निर्विवाद अशी सत्ता मिळेल असे अंदाज हे सर्वेवाल्यांनी व्यक्त केलेले होते. पण त्याही पेक्षा प्रत्यक्षात आलेले निकाल हे किती विसंवादी होते हे आपल्या लक्षात आलेलं आहेतच. 4 राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीतील निकालांपैकी 3 विधानसभा निवडणुकींचे निकाल हे पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला विजयी मिळवून दिलेले आहेत. त्याही पेक्षा 3 राज्यामध्ये काँग्रेस पक्षाची सरशी होईल असे अंदाज हे खासगी सर्वेवाल्यांनी व्यक्त केलेले होते. त्याचा मार्ग पुरता असा धुराळा आणि पुरतं असं अपयश हे सर्वेवाल्यांचं या ठिकाणी दिसून आलेले आहेत. देशभरातील निवडणूक निकालांचा अंदाज या सर्वे आणि आपण काही वेळ जरी आपण बाजूला ठेवूया, पुण्यातील मात्र गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जी चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत, पुण्यातील मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेली कसबा पेठेतील विधानसभेची पोटनिवडणूक ही भारतीय जनता पक्ष ही अगदी सहजपणाने 35 ते 40 हजारांच्या मताने जिंकेल असे सर्वेचे अंदाज हे राजकीय तज्ज्ञांनी आणि सर्वेवाल्यांनी हे छातीटोकपणाने वर्तवलेले होते. परंतु कसबा पेठेतील विधानसभेच्या निवडणूक निकालाचा अंदाज हा संपूर्णपणे सर्वेवाल्यांचा अपयशी ठरल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना कसबा पेठेतील विधानसभेची पोटनिवडणूक हा भारतीय जनता पक्षाच्या 30 ते 35 हजाराच्या मताधिक्यांपेक्षा मोठ्या फरकाने
कसबा पेठेतील पोटनिवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ही गेलेली आहेत, किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तो निकाल हा गेलेला आहे हे आपल्याला ज्ञात असेल. यातून मात्र एक गोष्ट स्पष्टपणाने लक्षात येते, एका विधानसभा क्षेत्रातील निवडणूक अंदाज जर 40,000पेक्षा अधिक फरकाने जिंकेल असे सर्वेवाले सांगत असले तरी, आणि त्यातून मात्र देशभरातील असलेल्या 542 जागांचे निकाल हे छातीटोकपणाने 370 किंबहुना 400च्या पुढे जातील, यावर मात्र सर्वेवाल्यांचे अंदाज आणि सर्वेवाल्यांचे असलेल्या भाकितावर भारतीय जनतेने कितपत विश्वास ठेवावा अशी परिस्थिती ही निर्माण झालेली या ठिकाणी दिसत आहेत. मित्रांनो, यातून हे सर्वे म्हणजे निव्वळ हवेतील पतंगबाजी असून सुपाऱ्या देऊन हे सर्वे बनवलेले जातात. ह्या खासगी संस्थांचे सर्वे हे राजकीय आश्रयाने ह्या संस्था आणि हे सर्वे हे होत असतात. मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जनतेच्या मतांवर अप्रत्यक्ष मोहिनी घालून त्या मतांवर दरोडा टाकण्याचा किंबहुना ते मत पळवण्याचा प्रकार हा सर्वेच्या माध्यमातून या मागच्या काळात देखील झालेला आहे आणि पुढच्या काळात देखील तो होण्याचा फार मोठा प्रकार या सर्वेतून या ठिकाणी दिसत असल्याचं लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. अलीकडे इंडिया टुडे आणि सी वोटर आणि जी न्यूजच्या सर्वेक्षण प्रसिद्ध झालेले आहेत. या सर्वेक्षणाला मूड ऑफ द नेशन असं गोंडस नाव देऊन त्यातून जनतेचं लक्ष वेधून भारतीय जनतेची मानसिकता आणि भारतीय जनतेची पसंती ही अमुक अमुक व्यक्तीला आहेत, अमुक अमुक एका पक्षाला आहेत असं बिनदिक्कतपणाने हे जी न्यूज, सी वोटर आणि इंडिया टुडेचे सर्वे हे सांगत असताना दुसऱ्या बाजूला मात्र तेलंगणाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार डी अरविंद यांचं काही दिवसांपूर्वीचं विधान हे आपल्याला आठवत असेल. डी अरविंद असं म्हणतात, तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर कुठलंही बटन दाबा, तुम्ही जरी विरोधी पक्षाला मतदान केलं असलं तरी ते मत मात्र ईव्हीएम मध्ये हे भारतीय जनता पक्षालाच जाणार आहेत. या असल्या कथित विधानामुळे भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य विजयाबद्दल, पुढच्या विजयाबद्दल आणि मागच्या विजयातील निवडणुकीबद्दल आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या असलेल्या देशभरामधील शासनतेला मोठ्या प्रमाणावर पुष्टी मिळाल्याचं हे डी अरविंद यांचं विधान हे आपल्या समोर आलेलं आहे. आणि यातून सत्ताधारी पक्ष आणि विश्वगुरू असलेल्या भारतीय जनता पक्षाची कुठल्याही आणि कशाही पद्धतीने आणि ऐनकेन प्रकारे निवडणुका ह्या जिंकायच्यात या मनोभूमिकेतून भारतीय जनता पक्ष पुढच्या निवडणुकीला हा सामोरा जाणार आहेत. यापूर्वी देखील चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीचा निकाल आणि चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत झालेला स्कॅम, त्यातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने मतपत्रिकेवर केलेली छेडछाड ही आपल्याला सर्वांना ज्ञात असेल. त्यातून भारतीय जनता पक्ष कुठल्याही पद्धतीने चंदीगडची महापौर पदाची निवडणूक जिंकण्यासाठी जो आटापिटा त्यांनी केला किंवा ज्या गैरमार्गाने त्यांनी त्याचा अवलंब केला, त्यातून उद्याच्या देशभरातील 542 जागांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष कुठल्या स्तरावर जाऊ शकतो हे यातून प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाने रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे ज्या पद्धतीने कान उपटलेले आहेत, त्यातून भारतीय जनता पक्षाला फार मोठी चपराक ही सुप्रीम कोर्टाने त्या निवडणुकीमध्ये म्हणजे चंदीगडच्या निवडणुकीमध्ये हे दिलेलं आपल्याला आठवत असेल. म्हणून या सर्व निवडणुकीच्या तोंडावरील सर्वेच्या गदारोळामध्ये दैनिक सकाळ माध्यम समूहाने महाराष्ट्रातील निवडणूक निकालांचे जे अंदाज वर्तवलेले आहेत ते अंदाज ही सत्तेची मानसिकता आणि वैचारिक गुलामगिरी झुगारून वास्तवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न हा सकाळ माध्यम समूहाने या ठिकाणी त्यांच्या पाहणी अहवालामध्ये प्रसिद्ध केलेला आहे. एखादा शाळेतील ढ विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला पुरते गुरुजी आणि शाळा वैतागलेल्या असताना तो ढ विद्यार्थी मात्र पुढच्या काळामध्ये गुणवत्ता यादीमध्ये कसा येईल असा सांगण्याचा खटाटोप म्हणजे हा प्रयत्न म्हणजे असलेल्या सर्वे हा भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आणि सत्ताधारी पक्ष पुरस्कृत असल्याचं लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. त्या ढ विद्यार्थ्याप्रमाणे तो विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणार आहेत
असा सांगण्याचा अट्टहास हा यातून या ठिकाणी स्पष्टपणाने दिसत आहेत। देशभरातील कुठलाही घटक आज सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारबद्दल हा समाधानी नाहीत। त्यातून मोदी सरकारच्या कामकाजाची जाहिरात करणारे डिजिटल रथ हे ग्रामीण भागातून ग्रामस्थाने अक्षरशः हुसकावून लावलेले आहेत। एका बाजूला केंद्र सरकार चांद्रयान मोहिमेची जाहिरात ही दैनिकांमधून आणि प्रिंट मीडियामधून आणि सोशल मीडियामधून करत असताना दुसऱ्या बाजूला गावखेड्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आजही पिण्याच्या पाण्याची दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत। किंबहुना आरोग्य व्यवस्था ही या ठिकाणी सक्षम नाहीत। केंद्र सरकारच्या शेती आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आज अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहेत। शेतामालाला भाव नसल्यामुळे तो पूर्णपणे या ठिकाणी देशोधडीला लागलेला आहे। तरी मात्र भारतीय जनता पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष 350-400च्या पुढे जाण्याच्या ज्या गमजा मारत आहेत, या गमजा कुठल्या आत्मविश्वासाच्या जोरावर मारत आहेत असा प्रश्न हा अत्यंतिक स्वाभाविकपणे निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना बरोबर घेऊन देखील भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी फायदा होताना दिसत नाहीत। सकाळ माध्यम समूहाने पाहणी अहवालात 5व्या आणि 6व्या स्थानावर एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना जनतेची पसंती दाखवलेली आहे। म्हणजे फक्त 4.5% जनतेची पसंती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना मात्र 3%पेक्षाही कमी नागरिकांची पसंती हा त्या सर्वेचा अहवाल या ठिकाणी सांगतो आहे। यातून मात्र एकनाथ शिंदेंचं आणि अजित पवारांचं ओझं हे भारतीय जनता पक्षाला आज तरी ते सहन होत नाही आणि सांगता येत नाहीत। अशा मनस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष या ठिकाणी आलेला आहे। महाराष्ट्रातील सकाळच्या सर्वे प्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांना म्हणजे महायुतीला 40.3%, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीला साधारणतः 45.7% मतांची टक्केवारी ही या पाहणी अहवालात दिलेली आहेत। म्हणजे भारतीय जनता पक्ष आघाडीला महाराष्ट्रामध्ये 20 ते 22 जागा आणि उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला साधारण 24 ते 26 जागा ह्या सकाळ माध्यम समूहाने आपल्या पाहणी अहवालामध्ये दाखवलेले आहेत। आणि हे जे अंदाज आहेत, हे अंदाज जवळपास खरे ठरण्याची शक्यता आज निर्माण झालेली आहेत। कारण महाराष्ट्रातील असलेलं जनमानस हे तेच सांगत आहेत की कुठलाही घटक हा केंद्रातील सत्तेच्या बाजूने दिसत नाहीत। राज्यातील असलेल्या अंधाधुंदी कारभारामध्ये हा शेतकरी, सामान्य माणूस आणि युवक हा अक्षरशः भरडला गेलेला आहे। आणि अशीच परिस्थिती ही संपूर्ण देशभरामध्ये निर्माण झालेली असताना दिल्लीच्या सिंहासनाची वाट ही मात्र भारतीय जनता पक्षाला पाहिजे तितकी सोपी नाही। ज्या पद्धतीने आभासी चित्र हे भारतीय जनता पक्ष निर्माण करत आहेत, ते आभासी चित्र मात्र पुढच्या काळामध्ये फसवं ठरण्याचीच फार मोठी शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। त्यातून भारतीय जनता पक्ष सहजपणे देशाच्या केंद्रस्थानी राहील, किंबहुना पुन्हा एकदा सत्ता सोपानावर तो आरूढ होईल असं समजण्याचं या ठिकाणी अजिबात कारण नाही। कारण तशी शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहेत। सत्तेच्या बाजारामध्ये आणि सत्तेच्या राजाश्रयाने पाहिजे तसे अनुकूल असे सर्वे हे प्रोपोगंडा निर्माण करून त्यातून आभासी चित्र निर्माण करायचं आणि त्यातून एक प्रकारे हे सर्वे म्हणजे जनमताचा तवंग आहेत असं भासावायचं। अशी नीती आणि कपट नीती ही भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच पर्यायाने केंद्र सरकारने ही ह्या ठिकाणी राबवलेली स्पष्टपणाने दिसत आहेत। यातून मात्र कलियुगामध्ये तुमचं नाणं कितीही जरी खोटं असलं तरी त्या नाण्याला खणखणीतपणाने वाजवून दाखवण्याची कला ही तुमच्या अंगामध्ये असायला हवी। आणि तेच हे सर्वेच्या माध्यमातून या ठिकाणी दिसत आहेत। तेच मोदी आणि शाह हे राज्यामध्ये आणि फडणवीस हे राज्यामध्ये करत आहेत। यातून मात्र दुसरं काहीच एक निष्पन्न होण्याची शक्यता नाही। तुर्तास येथेच थांबतो। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूच नव्या विषयांसह। तोपर्यंत नमस्कार।